विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये वर्ग 8वा टॉपिक नंबर आहे 15वा एरिया, त्याच्यामधलं 15.4 मधील एक्झाम्पल नंबर 3. तर चला बघू आपण काय आहे. सम मेजर्स आर गिवन in the adjacent figure. Find the area of quadrilateral ABCD. आपल्याला काय करायचंय, ABCD चा एरिया काढायचा आहे. क्वाड्रिलॅटरल ABCD. मग क्वाड्रिलॅटरलचा एरिया काढण्यासाठी आपल्याकडे काही फॉर्म्युले आहेत. तर पॅरेलोग्रामचा आहे, रोम्बसचा आहे, ट्रॅपेझियमचा आहे. तर त्यापैकी हा कोणत्या टाईपचा आहे का क्वाड्रिलॅटरल? नाही. मग नसल तर त्याला दुसऱ्या मेथडनं सोडवता येते. दुसऱ्या मेथडनं म्हणजे काय, याचे आपण भाग करूत. भाग केल्याच्या नंतर आपल्याला समजेल की हे सोडवायचा कसा. तर आपण याच्यामध्ये BAD नावाचा जर एक नंबरचा ट्रायंगल घेतलो, आपण एक नंबरचा ट्रायंगल याचा एरिया काढलो नंतर, आणि दुसऱ्या वेळेस B पासून D आणि C ह्या एका ट्रायंगलचा जर आपण एरिया काढलो, तर आपल्याला ह्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा ॲडिशन केल्यानंतर आपल्याला ह्या क्वाड्रिलॅटरलचा एरिया मिळून जातो. मग आपल्याला ट्रायंगलचा एरिया काढण्यासाठी काय महत्त्वाचं आहे, तर एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. मग ह्या ट्रायंगलमध्ये आहेत का ती किमती बघू आपण. तर आपण ट्रायंगल BAD ज्या वेळेस घेतो त्यावेळेस ह्याची जी हाईट आहे ती ही होईल आणि बेस आहे तो हा होईल, कारण ही BA जो आहे तो AD ला परपेंडिक्युलर आहे. त्याच्यामुळे आपल्याला ही हाईट घेता येते आणि हा बेस घेता येतो. तसंच आपल्याला BDC या ट्रायंगलमध्ये B पासून T पर्यंत जे आहे ते परपेंडिक्युलर आहे DC ला, त्याच्यामुळे ही हाईट होते आणि हा बेस होतो. तर पुढचं सोडवायचं कसं बघू आपण आन्सरमध्ये. इन ट्रायंगल BAD घेऊ. इन ट्रायंगल BAD याच्यामध्ये काय दिली आपल्याला, BA ची लेंथ दिली. लेंथ BA इज इक्वल टू किती दिली रे, 40 मीटर. आणि AD जी आहे लेंथ, आपल्याला लेंथ AD ती दिली 9 मीटर. आपल्याला एरिया BAD चा काढायचा आहे, त्याच्यामुळं देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल BAD इज इक्वल टू काय तो फॉर्म्युला, हाफ इंटू बेस. बेस कोणता होणार आहे याचा, AD लेंथ ऑफ AD इंटू हाईट BA लेंथ ऑफ BA. त्यानंतर आपण त्याच्या किमती ठेवू. हाफला हाफ इंटू AD जी आहे त्याची किती आहे लेंथ 9 आहे, इंटू BA ची किती आहे, BA ची 40. नंतर आपल्याला 2 हा डिवाइडमध्ये आहे, हा 40 मल्टिप्लायमध्ये आहे. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 0 ला 0, म्हणजे आपल्याला शेवटी मिळालं 9 इंटू 20. 9 2 जा 18, 0 ला 0. हा एरिया काढलो तर आपण एरियाचं युनिट असते स्क्वेअर, आणि हे जे युनिट होतं आपल्याला लेंथचं ते मीटरमध्ये होतं, म्हणून हे मीटर. म्हणजेच आपला एरिया ऑफ ट्रायंगल BAD जे आहे ते आपल्याला किती मिळालेलं आहे, 180 स्क्वेअर सेंटीमीटर. पुढं आपल्याला दुसरा ट्रायंगल घ्यायचे B पासून D पासून C पर्यंतचा. म्हणजे इन ट्रायंगल BDC याच्यामध्ये काय दिलंय, हाईट जी आहे ती लेंथ BT आहे, आणि किती आहे ती लेंथ BT किती आहे रे ती BT, 13 मीटर. अँड आपल्याला पुरा बेस घ्यायचे DC, म्हणजे लेंथ आहे DC इज इक्वल टू 60 मीटर. आपल्याला याचा एरिया काढायचा आहे, बेस माहित आहे, हाईट माहित आहे,
तर आपण असं काढू, एरिया ऑफ ट्रायंगल BDC इज इक्वल टू हाफ इंटू बेस. बेस कोणता आहे? DC चा आहे. तर लेंथ DC इंटू हाईट किती आहे आपली? लेंथ BT. पुढचा प्रश्न, हाफ इंटू DC किती आहे रे आपल्याकडे? 60 आहे. 60 इंटू BT किती आहे रे? 13 आहे. 2 1 जा 2, 2 3 जा 0 ला 0, म्हणजे आलं इथं आपल्याला हाफ इंटू 30 इंटू 13, सॉरी हाफ नाही, 30 इंटू 13. तर 13 3 जा 39, 0 ला 0 स्क्वेअर मीटर. एरिया काढलो म्हणून स्क्वेअर, युनिट लेंथचा आहे मीटर म्हणून मीटर. हा झाला कोणाचा एरिया? एरिया ऑफ ट्रायंगल BDC चा झाला. म्हणजेच आता आपल्याला हे क्वाड्रिलॅटरचा एरिया काढण्यासाठी हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल मिळून क्वाड्रिलॅटरल बनलेला आहे. त्याच्यामुळं म्हणून एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD इज इक्वल टू ह्या दोन ट्रायंगलच्या एरियाची ॲडिशन करायची आपल्याला. एरिया ऑफ ट्रायंगल BAD प्लस एरिया ऑफ ट्रायंगल हा आलेला BDC इज इक्वल टू याचा किती आला आहे? 180 प्लस याचा किती आला आहे? 390. दोघांची ॲडिशन 0 0 0 9 8 17 ला 7 कॅरीचा 1 3 1 4 प्लस 1 5 570 स्क्वेअर मीटर. म्हणजे शेवटी लिहायचं देअरफॉर एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD is 570 स्क्वेअर मीटर. ओके, थँक्यू. एकदा पुन्हा चेक करून घ्या, काही अडचण असेल तर. आपल्याला इथं क्वाड्रिलॅटरलचा एरिया काढायचा होता, आपण क्वाड्रिलॅटरलचा एरिया काढलेला आहे. एकदा पूर्ण स्क्रीनशॉट घ्या, म्हणजे तुम्हाला नंतर लिहिता येते. ओके, थँक्यू. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला मिळत जातील. ओके.